हॅलो एव्हरीवन. तर आजपासून आम्ही दोघं जण एक नवीन सुरुवात करत आहोत. तर आम्ही लॉंग कंटेंट बनवत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. तर शॉर्टला तुम्ही खूप प्रेम दिले, त्यासाठी आम्ही एक नवीन प्रयत्न करत आहोत. तर खूप सपोर्ट आणि लाईक करा. तर आज खूप एन्जॉयबल होणार आहे, बिकॉज आज आम्ही आमच्या फॅमिलीशी भेटणार आहेत. आज माझे भाऊ वगैरे येणार आहेत आणि आम्ही थोडं बाहेर जाणार आहेत फिरायला. तर आमच्यासोबत बनून राहा. तू काय बोलतेस? नाही, बाकी पुढे मजा दाखवू आपण फक्त. कोण आहेत रे तुम्ही? काय झालं? तर कतरों के खिलाड़ी यहाँ पे रॉन्ग साइड जाते हुए हाईवे पे, और ये देखो हमारी हमारा कान फाटलेला आहे, गाड्या जेवढं चालू आहे. चालले हातात फिर हातात घेऊन जाऊ शकतो. चला जाऊ द्या. तर आम्ही आता येऊन पोचतोय. हा आहे माझा भाऊ, काय एवढा चांगला दिसत नाही. ही आहे माझी बहीण, इथं अजिबात चांगली दिसत नाही. आणि ही आहे नदीत सापडली तिथं लांडोर बंगल्याजवळ. आणि ही आहे माझी क्यूट गाबा. का तिथं राहत्या हा काय असतात, काय असतात चुरेड काय असतात? कोण का येत नाही पाहुणे इथं? खरं सांग, काहीतरी बोलला तो, आता बोलत नाही. चुडेल. आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं थांबले होते. हा त्यांचा बंगला. इथं आपण जाणार नाही आहोत, बिकॉज इथं कोणी दिसत नाहीये. सूचित करण्यात येते लांडोर बंगला परिसरातील नको व्हिडिओ काढू. काय अनवर हा पुढे थँक्यू. नाल्यावरील सावधान. धबधबे साधा इशारा. कसा नाही इशारा. पुढे जाण्याचा मार्ग. चला. अरे बाबांना जमाना. हाय गाईज. तर इथं जवळच मला धबधब्याचा आवाज येतोय आणि अशी पायवाट आहे. ओ बापरे, चला पायवाट आहे. असंच पडून जाईल तो मोबाईल पकडून मागे. हॅलो, तिला दाखवा. पाय दिसतोय यार, हे राहून गेला चष्मा. जय खानदेश. जय खानदेश. जय खानदेश भाऊ. लांडोर बंगला. येतं काहीच नाही. पुढे वॉटरफॉल आहे, इकडे नाही. इकडे आपण निस्स बघायला आलोय. पुढे इकडे आपण निस्स पाण्यात वळवायला आलो. घे रे मुश्किल. इथं मला असं वाटतंय की हा डॅम असावा. थोडंसं धरण बांधलेलं दिसतंय मला, असा बंधारासारखं. तर आम्ही तिकडेच जातोय. खूप कचरा करून ठेवलेला आहे, पण इथं असं वाटतं इथं लोक पार्टी वगैरे करतात. बापरे, इम्पिरियल ब्ल्यू दारू धीरे. वाव. सो हम अभी आ गए ऊपर. बघू शकता कसा व्ह्यू आहे. आता आम्ही थोडं पुढे जाऊन बघतो या बंधाराच्या पलीकडे काय आहे. तर
बंधाऱ्याचं पाणी. हा आहे तो डॅम, छोटंसं धरण. तर आता मी इथं थोडे विश्रांती घेत आहोत आणि हा तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर आहे. तुम्हाला जर थोडं घरातून बाहेर निघायचं असेल, थोडं फिरायचं असेल, थोडं एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आता मी मेन आकर्षक असलेला जो धबधबा आहे तो तिथं जाणार आहोत. हेच ह्यांची हालत पूर्ण खराब झालेली आहे. कारण काय म्हणता मंडळी, काही नाही थकले थकले शमशानभूमी बैठ के बैठ के असे गंदे मंदे तोंड करून बसले तुम्ही. तर आम्ही आता चाललोत एक मुख्य आकर्षण ज्याला बघण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोत, लांडोर बंगलाचा धबधबा. आणि आमचा पुढे चाललेला पवन दादा. खूप ऊन आहे बट तो चलताय. आम्हाला वाटलं की पाणी वगैरे पडेल पण पाणी काही पडताना दिसत नाही मला. जेव्हा पाणी वगैरे पडेल तर खूप असं सुंदर असं आपल्याला वातावरण दिसणार आहे. हे कुठून गेले पण वरून गेले. हा अच्छा इकडनं रस्ता वाटतं. इथं पायऱ्या बनवलेल्या आहेत तिथे यांनी. वाव. तर हा आहे तो धबधबा याला बघण्यासाठी आपण इथपर्यंत आलोय आणि आम्ही गड जिंकला आहे. अशक्य सुंदर असा लांडोर बंगला. वाव. राजा वाटायला पाहिजे ना. खाली खोल पाणी आले ते बघा किती घाणपणा करतात. तर हे तेच पाणी आहे जे आपण मागे बघितलं ते इथं येऊन थोडा उंचावरनं पडतंय आणि हा असा एक फाउंटन निर्माण झालेला आहे. तर हे बघा कुठं बसलेले आहेत दोघं कपल. बागोपणा करताना दिसत आहे ते मला. इथून जर सटकले तर डायरेक्ट पाण्यात येतील. आपल्याला पण खाली जायचं आहे तर आपण आता खाली जाऊ. आपल्याला एक्झॅक्ट इथपर्यंत जायचं आहे खाली आणि इथून तर बॅरिकेड लावलेत बट तरी लोक इकडनं जातात तर आपण इकडनं आता खालून जाऊ. तर मी आधी रस्ता बघतो मग यांना सांगतो. चला हळूहळू चला. थोडंसं आपल्याला आता ट्रेकिंग करावी लागणार आहे. तसं आम्ही ट्रेकिंगचे शूज वगैरे काही आणलेले नाहीत. अरे बापरे काय रे भाऊ आई काय आडे असं. इझी कोई बात नाही चलो चलते. तर मी आधी उतरतो. ए बाबा भाई ना दांगडो आहे भाऊ. चला चला. हिला उतरता येत नाही. आणि ट्रेकिंगचे स्वप्न बघणारे आमचे ट्रेकर्स घरचे बसून बसून ट्रेक करतात. आमचे 2 कॅन्डिडेट पोहोचले तिथं. इथून रस्ता थोडा विचित्रच दिसतोय मला. काय रे कुठून रे इकडनं जागा नाही. तुम्ही स्लीप होऊन जाणार इथून. तर आम्ही आलो आणि हे दोघं तर लई दमले. त्यांनाच मला घेऊन यावं लागतंय. एवढा दमले बिकॉज ऊन खूप आहे आणि इथे डायरेक्ट कॉलेज येऊन आम्हाला भेटली त्यामुळे इथे पण याची लॉस आहे. आणि हे बघा मी त्या कपलला बोलत होतो पण हे हमारे घर के लोग देखो कहाँ पर जा बेटा. अभी मैं भी वहाँ पर ही जाऊँगा. तर मी आता पोचलो. काय म्हणता वात्रट कुठला. जरा हा व्हिडिओ घरी बघितला ना बस तुमची पुढची ट्रिप कॅन्सल. बोला. हा हा अजून जसं स्क्रिप्ट लिहून दिली तुला. आणि माझा कार्ट
एन्जॉय करून थकून बसलेत. एन्जॉय करण्यापेक्षा ते इथं घामाजवळ आलेला आहे, तर कोणीच बोलायला राजी होत नाही. हा स्वॅग ओ बाप स्वॅग इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं तुम्ही आम्ही अजून स्वॅग. तर खूप छान असा अनुभव आला. आता थोडं जेवण वगैरे करू बाहेर आणि मग त्यानंतर घरी जाऊ. तर तुम्हाला हा सॉरी मी बी स्वॅग होऊन गेलो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. तर आता हे चालले सरळ आणि आम्ही चाललो होतो या रस्त्याने. बाय.